मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी म्हणून उभारण्यात आलेल्या कशिडी बोगद्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय अशा पद्धतीने हा बोगदा उभारण्यात आला, मात्र या बोगद्याला गळती निर्माण झालेली आहे। यामुळे आता या ठिकाणची समस्या ही वाढताना दिसते। बोगद्यामधून प्रवास करताना इथं प्रवाशांना पावसाचा आनंद घेता येतो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय आता बोगद्यामध्ये जी गळती झालेली आहे ही गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय कशा पद्धतीनं ही गळती आहे। चांगला दर्जेदार अशा स्वरूपाचा हा बोगदा बनवला होता, मात्र सध्या ज्या ठिकाणी गळती होते त्या ठिकाणी ही गळती थांबवण्यासाठी पत्र्यांचा आधार घेतला गेलेला आहे, कारण वाहनं चालतात त्या वाहनांवरती पाणी पडू नये म्हणून। सध्या आज सकाळपासून या कामाला सुरुवात झालेली आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या बॅग्स, अन्य साहित्य आणि इथं कामगार लावले गेलेले आहेत। गळती थांबवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत, मात्र यातून गळती थांबेल किती हा एक प्रश्न निर्माण झाला आहे। पडणारे सर्व पाणी हे सिमेंटच्या फेसिंगमधून पडतंय, काही ठिकाणी फवारा उडतोय, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पडतंय, अशी भयानक परिस्थिती या बोगद्यामध्ये पाहायला मिळते। तज्ज्ञांकडून या ठिकाणी पाहणी केली जाईल आणि ठोस उपाययोजना केली जाईल असं राष्ट्रीय बांधकाम विभागाकडून सांगण्यात येतंय। मुंबई गोवा महामार्गावरील कशिडी बोगदा हा 2 किलोमीटर लांबीचा आहे। दोन्ही बाजूकडील वाहतुकीसाठी गेल्या 1.5 महिन्यांपासून बोगदा सुरू करण्यात आलेला आहे। गळती जी आहे हिचं प्रमाण जे आहे हे कमी होतं। सुरुवातीला 2 ते 3 ठिकाणी गळती लागली होती, नंतर 5 ते 7 ठिकाणी गळती झाली। आता गळतीचे पॉईंट वाढत चालले, यामुळं इथं समस्या मोठी निर्माण होते। सध्या या ठिकाणी झालेल्या कामाच्या दर्जाविषयी देखील प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।